राज्य शासनाकडून वित्त आणि नियोजन विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णय आज घेण्यात आला। मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली असून नव्या निर्णयानुसार नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय आणि पदं वित्त विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहेत। याचबरोबर किमान आधारभूत किंमत योजनेत समावेश असणाऱ्या धान आणि भरड धान्याच्या वाहतूक खर्चासाठी 328 कोटी 47 लाख रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। सन 2013च्या महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। महाखनिज 2.0 या पोर्टलवर आता गौण खनिजाचं खाण क्षेत्र, साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यासह अन्य माहिती उपलब्ध होणार असल्यानं गौण खनिजाचं बेकायदा उत्खनन आणि वाहतुकीला रोखण्यास मदत होणार आहे। श्री क्षेत्र पंढरपूरमधील विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि व्यापारी संकुल आराखड्यातील 3,993 कोटी 90 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। वित्त आणि नियोजन विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। नव्या निर्णयानुसार नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय आणि पदं वित्त विभागाकडे हस्तांतरित केली जाणार आहेत। याचबरोबर किमान आधारभूत किंमत योजनेत समावेश असणाऱ्या धान आणि भरड धान्याच्या वाहतूक खर्चासाठी 328 कोटी 47 लाख रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे।